आणि महायुतीचे सरकार जेव्हापासून राज्यात अस्तित्वात आलंय तेव्हापासून एक अंतर्गत वाद या सरकारचा पिछा काही सोडत नाहीये। हा वाद आहे नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांचा। या वादावरती सरकारनं सोयीचं मौन बाळगल्याचं वेळोवेळी दिसूनही आलंय। पण आता 15 ऑगस्टच्या निमित्तानं हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय, कारण या दोनही जिल्ह्यात शिंदेंच्या मंत्र्यांना डावलत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांकडे ध्वजारोहणाचा मान दिला गेलाय। याचे पडसाद मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कसे उमटले याविषयीचा रिपोर्ट पाहूया। महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद संपेना। ध्वजारोहणाचा मान न मिळाल्यानं गोगावले आणि भुसे नाराज। भरत गोगावलेंची मंत्रिमंडळ बैठकीलाच दांडी। रखडलेल्या कामांसाठी मंत्री कधी आक्रमक होणार? राज्यातलं महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतासह सत्तेत विराजमान आहे, पण सरकार अस्तित्वात आल्यापासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं कायम आहे। आता 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या निमित्तानं अंतर्गत नाराजी आणि मानपमान नाट्य पुन्हा उफाळून आलं, कारण 15 ऑगस्टला रायगडमध्ये अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करतील असा शासन आदेश निघाला। त्यामुळे दोघांना मिळालेल्या मानाच्या पानानं शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आणि भरत गोगावले खट्टू झाल्याची कुजबूज आहे। आणि याचमुळे गोगावलेंनी मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही दांडी मारली अशी चर्चा रंगतेय। नाही, ठीक आहे ना, ते ज्यावेळेला आम्ही सांगितलं वरिष्ठ जो निर्णय घेतील, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री, पण तुमची मागणी होती ना तुम्हाला पालकमंत्री झेंडावंदन व्हावं म्हणून। पालकमंत्री हे आजी आमची मागणी आहे, परंतु जे काय आमचे तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे। पण तुम्हाला वाईट नाही वाटत झेंडावंदन नाही, ते वाईट काय वाटतं त्याच्यामध्ये? जे काही गोष्टी अशा असतात सबुरी का फल मिठा होत आहे, त्यामुळे अजून थोडे आमचे रायगडमध्ये गोगावले आणि तटकरेंच्या सुप्त संघर्षाची चर्चा राज्याला नवी नाही, आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विषय या संघर्षात वादाची आग नेहमीच धुमसती ठेवतो। गेले 8 महिने रायगडच्या पालकमंत्री पदाचा कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये, पण आधी 26 जानेवारी आणि आता 15 ऑगस्टलाही गोगावलेंना डावलून मान मिळालाय, तो मंत्री अदिती तटकरेंना। पण असं असलं तरी पुढच्या काळात जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपलंच आहे याबद्दल गोगावलेंच्या मनात कोणतीच शंका नाही। पण झेंडावंदन तुमच्या हस्ते व्हावं अशी अनेक मागणी आहे, तुमच्या शिवसेनेच्या नेत्याची मागणी आहे, उदय सामंतांची मागणी आहे। हो आहे, आणि त्यांचे प्रयत्न चालू आहेत, बघूया। पण आता दुसऱ्यांदा झेंडावंदन होते, काय वाटतं ते पालकमंत्री होतील? दुसऱ्यांदा झाला नाही, तिसऱ्यांदा झाला। पालकमंत्री हा बाब वेगळा आहे आणि झेंडावंदनची बाब वेगळी। पालकमंत्रीपद आणि ध्वजारोहणाच्या मानासाठी हे मंत्री अडून बसले, त्यावरनं सत्ताधाऱ्यांमध्ये सुप्त संघर्षही रंगलाय। पण रायगड असो किंवा नाशिक या दोन्ही जिल्ह्यात अनेक विकास कामं वर्षानुवर्ष रखडल्याचं चित्र आहे। गोगावलेंच्या रायगड जिल्ह्याचा विचार केला तर मुंबई गोवा हायवे 17 वर्षांपासून रखडलेला आहे। मेडिकल कॉलेजही अद्याप पूर्ण झालेलं नाही। अलिबागमधलं जिल्हा रुग्णालय रखडलंय। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। अलिबाग वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचं कामही प्रलंबित आहे। इथे असे एक ना अनेक प्रश्न आवासून उभे आहेत। आणि असंच काहीसं चित्र नाशिक जिल्ह्याचं सुद्धा। नाशिक शहरातले रस्ते खड्ड्यात गेले, विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे जनता हैराण आहे। 1436 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजुरी विना पडू नये, तर कुंभमेळ्याचं एकही काम प्रत्यक्ष सुरू झालेलं नाही। आणि जनतेचे हे सगळे प्रश्न पाहण्याऐवजी किंवा सोडवण्याऐवजी रायगड आणि नाशिक मधले मंत्री मात्र पालकमंत्री पदाकडे डोळे लावून बसले। हे जो 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी झेंडावंदन करावं यासाठी काढलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री वादाचा आणि याचा काही विषय नाही। आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे। आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे। सरकारची वर्षपूर्ती जवळ आली तरी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावर पडदा काही पडत नाहीये। पण दोन्ही जिल्ह्यातल्या नागरिकांना या वादात काहीच रस नाहीये। त्यामुळे 15 ऑगस्टला झेंडा कोण फडकवणार यापेक्षा जिल्ह्यातल्या नागरी समस्या कोण सोडवणार आणि विकास कामं कोण करणार
याचंच उत्तर इथल्या जनतेला हवंय. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.